नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। वार्तापत्राच्या सुरुवातीला खुशखबर म्हणजे राधानगरीचा स्वयंचलित एक दरवाजा बंद झाला आहे। आज दुपारपर्यंत राधानगरी धरणाचे एकूण 6 दरवाजे उघडलेले होते। या धरणाला 7 स्वयंचलित दरवाजे आहेत। त्यापैकी 1, 3, 4, 5, 6 आणि 7 क्रमांकाचे दरवाजे उघडले। 2 क्रमांकाचा दरवाजा अद्यापही उघडलेला नाही। अशातच पहाटे 5च्या सुमारास क्रमांक 1चा स्वयंचलित उघडलेला दरवाजा आज दुपारी बंद झाला। त्यामुळे राधानगरी धरणातून भोगावती नदीत विसर्ग कमी झाला आहे। यामुळे पंचगंगेची पूर पातळी कमी होण्यास निश्चितच मदत होईल। सध्या कोल्हापूर जवळच्या राजाराम बंधाऱ्यावर 45 फूट 6 इंच इतकी पाणी पातळी आहे। आज सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत 1 फूट पाणी पातळी वाढली। त्यानंतर मात्र पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे। म्हणजेच कोल्हापूरकरांच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे। आज शुक्रवारी दिवसभरात पावसानेही बऱ्यापैकी उसंत घेतली आहे। अनेकदा सूर्यदर्शन झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे। पंचगंगा, वारणा, कोयना आणि इतर परिसरात पडणाऱ्या पावसाचा कृष्णेतून होणारा एकूण विसर्ग सुमारे 2.25 लाख इतका आहे। तर पुढे अलमट्टी धरणापर्यंत एकूण 2 लाख क्युसेक्स इतका विसर्ग आहे। म्हणजे अलमट्टी धरणात सद्यस्थितीत 2 लाख क्युसेक्स पाणी आवक होत आहे आणि धरणातून खाली 2,60,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे। म्हणजेच साधारणपणे 60,000 क्युसेक्सचा फरक असल्याने कोल्हापूर आणि सांगली परिसरातील पूरस्थिती आटोक्यात राहील असा प्रशासनाचा अंदाज आहे। पावसाचा जोर पुन्हा वाढला तर मात्र कोल्हापुरातील पूर परिस्थिती गंभीर होऊ शकते। कारण 48 फुटापर्यंत पूर पातळी वाढल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागाळा पार्क परिसरातील घरांमध्ये पाणी शिरू शकते। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।